आता बघूयात महत्त्वाच्या 9 मोठ्या बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतरही भाजपमध्ये मोठा बदल नाही। भाजपकडून प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार नाहीत। संघटनात्मक पातळीवर काही प्रमाणात बदल केले जाणार, सूत्रांची माहिती। लोकसभेत फटका बसल्यानंतर भाजप राज्यात मोठे फेरबदल करणार। भाजपकडून राज्यातील जिल्हाध्यक्ष बदलण्याची शक्यता। जिल्हा स्तरावर अपेक्षित यश न मिळाल्याने जिल्हाध्यक्ष बदलणार। नागपुरात काँग्रेसच्या वाढत्या मतांमुळे भाजपचे नेते चिंतित। नितीन गडकरींची हॅट्रिक, पण मताधिक्य घटलं। विधानसभेची निवडणूक समोर असल्याने भाजप नेते चिंतेत। मी मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही। एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल। मंत्रिपद मिळण्याच्या शक्यतेवर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। आमच्यात कुणीही लहान किंवा मोठा भाऊ नाही। काँग्रेस समोर कोणतं संकट नव्हतं, आम्ही मात्र संघर्ष केला। जिंकेल त्याची जागा हेच आमचं धोरण, राऊतांचं विधान। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली आणि प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या नवनियुक्त खासदारांची बैठक दादरच्या टिळक भवनात बैठक पार पडणार। एनडीएचं सरकार 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार। काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल। दिल्लीत दाखल होताच अजित पवारांची प्रतिक्रिया।